नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला जी आहे तिला आता कोंडून ठेवलेलं आहे, कारण कलाला बंद खोलीमध्ये घुसमटायला होतं ही गोष्ट रोहिणीला माहिती आहे. म्हणून रोहिणीने कलाच्या विरोधात हा सगळा डाव आखलेला असतो आणि कलाच्या विरोधात कारस्थान केलेलं असतं. कलाला तिने आउट हाऊसमध्ये कोंडलेलं असतं. कला आउट हाऊसमध्ये जाऊन काम करत होती आणि तिथेच तिला कोंडून बाहेरून लाईट बंद केल्यामुळं फॅनही बंद झालेले असतात. म्हणजे बाहेरचा जो मेन स्विच असतो तो बंद करून टाकलेला असतो. अद्वैत घरी येतो तोपर्यंत आबाही मंदिरातनं घरी आलेले असतात. अद्वैत विचारू लागतात की खरे कुठे आहे? तेव्हा आबा म्हणतात असेल रे रूम मध्ये. असं म्हटल्याबरोबर आबा तिकडे जायला निघतात. आबांना सांगून अद्वैत जायला निघतो. अंजूला म्हणतो की अंजू माझं एक काम कर. अंजू म्हणते काय? तेव्हा अंजूला तो सांगू लागतो की 2 कॉफी पाठव. अद्वैत मात्र जाम खुश असतो, कारण त्याने कलासाठी सुंदर असं गिफ्ट आणलेलं असतं आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अद्वैतलाही खूप छान वाटत असतं. आणि इकडे अद्वैत आता कलाला शोधत असतो. कला काही त्याला सापडत नाही आणि त्याचबरोबर मग अद्वैत आउट हाऊसच्या दिशेला येतो, कारण आबा असं म्हणतात की कदाचित कला तिथे गेलेली असेल. दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय, कला आतमध्ये बेशुद्ध पडलेली असते. अद्वैत ओरडायला सुरुवात करतो, खरे हे काय झाले, खरे काय झाले असं म्हणत अद्वैत ओरडायला सुरुवात करतो. परंतु कला काही शुद्धीवर येत नसते. अद्वैत घाबरलेला असतो आणि तो खूप कासावीस होतो. कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कलामध्ये काहीच बदल अद्वैतला दिसत नाही. अद्वैत जोरात ओरडतो आणि त्या क्षणी कलाची हालचाल अद्वैतला जाणवते. म्हणजे इथेच रोहिणीचा डाव हा फेल झालेला असतो. रोहिणी ही तोंडावर पडलेली असते. त्यासोबतच आता आपल्याला आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की अनामिकाने काय गोंधळ घातलेला आहे, त्याचे परिणाम काय झालेले आहेत, अनामिकाची कशी वाट लागलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अनामिकाने ते पोर्ट्रेट जे आहे ते स्केच जे आहे हातात घेतलेलं असतं आणि बाहेर ओरडतच येत असते. त्याच वेळी तिच्यासोबत सोहमही तिथं यायला निघालेला असतो. सोहम अनामिका थांब, अनामिका थांब असं सांगत असतो आणि त्याचबरोबर सोहम तिच्या मागे मागे येत आहे. तेव्हा मात्र इकडे आता तिथेच कला, त्याचबरोबर सरोज, आबा, रजनी, रोहिणी सगळेजण असतात. तेही बाहेर जातात. सोहम अनामिकाला म्हणत असतो की अगं अनामिका फक्त ते स्केच आहे, ते स्केच म्हणून मी त्याच्याकडे पाहत होतो, दुसरं काही नाहीये. पण अनामिका ऐकायलाच तयार नसते. अनामिका म्हणते की हे सगळं काय आहे, लग्न झाले तरी तुला वाटत नाही, तो अशा पद्धतीने वागत राहतो असं म्हणत अनामिका जी आहे ती ओरडत असते, सोहमवरती आरोप करत असते. बास, आतापर्यंत मी खूप सहन केलेलं आहे, यापुढे नाही. लग्न झालं तरीही तुझ्या या गोष्टी चालूच आहेत, तुला जराही लाज वाटलेली नाही असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अनामिकाने ते जे पेंटिंग आहे काजलचं काढलेलं ते पेंटिंग टाकलेलं असतं. ती म्हणते की आता बघ मी काय करते असं म्हणत अनामिका जी आहे ती आता निघालेली असते. त्यासोबतच अनामिकाला सगळे थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. हे सगळं काय घडतंय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अनामिका मात्र ऐकायला तयार नसते. अनामिकाचं असं म्हणणं असतं की नाही, आता मी शांत राहणार नाही. आत्तापर्यंत खूप वेळा मी शांत राहिलेली आहे, पण आता नाही. हे जे वागणं आहे ते खूप बदलत चाललेलं आहे तुझं, त्यामुळं या गोष्टीची शिक्षा ही तुला भोगावीच लागणार आहे. हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. इतक्या विचित्र पद्धतीने ती बोलत असते, वागत असते. आणि त्यासोबतच इकडे अनामिका या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता जाते आणि पेट्रोलचा डब्बा आणि त्याचबरोबर काडी माचीस हे सगळं घेऊन बाहेर येते. सगळेजण तिला चावरत असतात. कला तिला म्हणत असते अगं अनामिका थांब, असं नको करू, अनामिका थांब. पण अनामिका ऐकायलाच तयार नाही. अनामिकाचं असं म्हणणं असतं की नाही, मी थांबणार नाही आता, कारण तिला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशाच पद्धतीने समोर आणल्या पाहिजेत, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तिने तिथंच तांडव करायला सुरुवात केलेली असते. कलाला ती ढकलून देते, अक्षरशः कला तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते. कलाला ती ढकलून देते, कलाला धक्का बसतो. हे सगळं काय आहे, म्हणजे आपण हे सगळं काय पाहतोय हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कारण काहीही झालं तरीही कलाला असं वाटलेलंच नव्हतं की अनामिका या थराला जाईल. पण अनामिकाचं वागणं वरचेवर बदलत चाललेलं असतं. अनामिकाला ती समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण नाही, अनामिकाला समजूनच गोष्टी घ्यायच्या नसतात. त्यामुळं अनामिकाचं हे जे वागणं आहे, आत्ताताईपणा आहे, तो वाढलेला असतो. त्यासोबतच अनामिका जाते त्या पेंटिंगवरती
तिथं ती लगेचच तिथे त्या पेंटिंगवरती तिथे पेट्रोल ओतते. सोहम मात्र रडत असतो. बिचारा सोहम, त्याला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय. कारण काहीही झालं तरीही ते पेंटिंग त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. ते पेंटिंग वाचवणं त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अनामिकाला खूप बरं वाटत असतं. कारण या सगळ्या गोष्टी तिने जाणून बुजून केलेल्या असतात. या सगळ्या गोष्टींमागे तिचा चांगलाच हेतू असतो. कारण सोहमला बर्बाद करायचा आहे एवढंच तिचं ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं होऊनही, एवढ्या सगळ्या गोष्टी होऊनही तिनं जे वागलेली आहे तिला काहीच वाटत नसतं. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की नाही, आज काही झालं तरी मी शांत राहणार नाही, एवढं तिने ठरवलेलं असतं. आणि फायनली ती काडी ओढून त्याच्यावरती टाकते. कलाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. कलाला प्रश्न पडलेला असतो की करू काय, या सगळ्याचं करू काय मी, हा प्रश्न कलाच्या पुढे असतो. आणि तेवढ्यातच तिथे कला जी आहे ती येते आणि तिने गोणी आणलेली असते, गोणपाट आणलेलं असतं. आणि त्या गोणपाटाने ते सगळं जे आहे ते विझवण्याचा प्रयत्न ती करत असते. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण तिथं पाहत असतात. सगळ्यांना वाईट वाटत असतं. ही जे घडतंय ते मात्र पटत नसतं. परंतु या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने होतील असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. आणि ही अनामिका एवढ्या वाईट थराला जाईल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. पण अनामिकाने आज मर्यादा ओलांडलेली असते. कलाने ते पेंटिंग वाचवलेलं असतं आणि कला म्हणते की अनामिका पास. कारण सोहमने ते पेंटिंग उचलून घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव अनामिका, मला माहिती आहे ती माझी बहीण आहे, परंतु तू एक गोष्ट लक्षात ठेव, कारण माझ्या बहिणीने तुमच्यामध्ये कधीच येण्याचा प्रयत्न केलेला नाही. तुमचा संसार सुखाचा व्हावा हे मला वाटतंय. तेव्हा अनामिका म्हणते की बस, नाही समजू शकणार तू माझं दुःख काय आहे ते. तुझी बहीण आहे म्हणून वहिनी तू तिचीच काळजी करणार आहे, तिचीच बाजू घेणार आहे हे मला माहिती आहे. परंतु माझं दुःख तुम्हाला कोणालाच कळणार नाही, अशा भाषेमध्ये ती बोलत असते. तिला असं म्हणायचं असतं की हे सगळं जे काही आहे ना ते त्यांच्यामुळेच घडत आहे. परंतु कलाही आता शांत बसत नसते. कला ते पेंटिंग घेते आणि जाताना सोहमला सांगते, तुझ्याकडे जेवढे पेंटिंग आहेत ना ते सगळे पेंटिंग माझ्याकडे दे, ते मी माझ्याकडे जपून ठेवेल. पण माझ्या बहिणीचं पेंटिंग जळताना मी पाहू शकत नाही, हे सगळं तिनं सांगत असते. त्यासोबतच कला जात असते आणि जाताना तिचा तोल जातो. तेव्हा सरोज तिला सावरते आणि सरोज म्हणते, अगं सावकाश. सरोजने तिला एक मायेचा आधार दिलेला आहे, मदतीचा हात दिलेला आहे, तोही प्रेमाने. परंतु इकडे सोहमने ते पेंटिंग हातात घेतलेलं असतं. आबा म्हणतात की चल सोहम, असं म्हणत आबा सोहमला घेऊन आत निघालेले असतात. आणि त्यासोबतच सोहम मात्र आता घरात आल्यानंतरही रडत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या खूप चुकीच्या पद्धतीने झालेल्या असतात. कारण सोहमलाही वाटलं नव्हतं की अनामिका इतक्या खालच्या थराला जाईल. अनामिकाचं वरचेवर वागणं जे आहे ते बदलत चाललेलं आहे, ही गोष्ट मात्र कलाच्या सुद्धा लक्षात येत असते. कलाला सुद्धा जाणवत असतं की नाही, काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय. ही गोष्ट मात्र नाकारता येत नसते. कारण एवढं सगळं होऊनही आता रजनी जी आहे ती अनामिकाची काळजी घेत असते. सोहमच चुकीचा आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि हेच तर त्या अनामिकाला हवं असतं. त्यासाठी तिचे सगळे प्रयत्न चाललेले असतात. सोहम मात्र खूप डिस्टर्ब झालेला असतो. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. कारण असं पेंटिंग जळणं, एकतर ते काजलचं पेंटिंग आहे, त्याने कष्टाने काढलेलं होतं आणि त्यात काजल बाबतीत त्याच्या मनात असलेल्या भावना ह्या गोष्टीही तेवढ्याच मॅटर करत आहेत. म्हणून तर ते पेंटिंग जेव्हा तिथे जळत होतं तेव्हा मात्र त्याला वाईट वाटत होतं. तेवढ्यातच आबा सोहमला समजवत असतात. सोहमला म्हणतात की सोहम, अरे ज्या गोष्टी पटत नाहीयेत आपल्या बायकोला, जे पटत नाहीये ते नाही करायचं रे बाळा, कसं समजवू तुला, असं म्हणत आबा जे आहेत ते सोहमला समजवत असतात. त्याला सांगत असतात की असं नको वागत जाऊ. आणि मग सोहम त्यानंतर रागाने निघून जातो. इकडे रोहिणीच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू आहे की हे सगळं काय घडतंय. कारण मला असं नको होतं. आता ती कला कशी जाईल, एवढं सगळं घरात झाल्यानंतर ती कला कशी जाईल. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा काय चालू होतं त्यामुळं माझा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. आबा मात्र समजवत असतात. त्यानंतर कलाकडे अनामिका येते. म्हणजे आता पुन्हा तिचं चांगुलपणाचं नाटक सुरू होतं.
अनामिका येते आणि म्हणू लागते की वहिनी खरंच मला माफ कर, मगाशी ना मी वाटेल ते बोललेले आहे तुला, खरंच मला असं नव्हतं बोलायचं. तेव्हा काजलला कला समजवू अनामिकाला कला समजवू लागते की हे बघ अनामिका, तू जो काय विचार करते तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही चालू आहे ते मात्र मला पटत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमचा संसारही सुखाचा व्हावा असं मला वाटत आहे. पण यामध्ये तू सोहमला दोष नको देऊ, त्याची काहीही चूक नाही आहे, तो खूप चांगला मुलगा आहे असं कला बोलत असते. अनामिका मात्र रडत असते. ती म्हणत असते की सॉरी वहिनी, मला माफ कर, पण माझी बाजू काय आहे ना ते तुम्ही कोणीच समजून घेऊ शकणार नाहीये. तुम्हाला कोणालाच कळणार नाहीये की मी आत्ता कोणत्या परिस्थितीतनं जाते. सगळ्यांच्या समोर आपलं तिचं तेच चालू असतं की माझी बाजू तुम्हाला समजणार नाहीये, मी माझी अवस्था काय आहे, आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चाललेलं आहे ना ह्याचा त्रास मला किती होतोय, आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ना तुम्ही नाही समजून घेऊ शकत असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता कला ती निघून जाते. तेव्हा कला रजनीकडे येते. रजनीला समजू लागते, रजनी मॅडम काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत तिने रजनीचीही समजूत घालत आहे. रजनीच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. पण हे सगळं जे काही घडत आहे त्याचा त्रासही रजनीला तेवढाच होत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आता रोहिणीला वेगळंच टेन्शन आलेलं असतं. रोहिणी म्हणत असते की बास, आता मला वेगळा प्लॅन केला पाहिजे, हे सगळं आजच घडायला हवं होतं का. यामुळं रोहिणीला खरं तर पटत नसतं. आबा कलाकडे येतात आणि आबा कलाला म्हणतात की अगं कला, सगळ्यांच्या संसाराची एवढी काळजी करतेस तू, तुझ्या संसाराचं काय, आज तुला काय ते गिफ्ट का काय द्यायचं होतं ना, त्याचं काय झालं. तेव्हा कला म्हणते की हो. आबा म्हणतात की जा आणि घेऊन ये बरं अद्वैतसाठी गिफ्ट, अद्वैत येईलच. तेव्हा कला म्हणते की नाही आबा, आता माझी बाहेर जायची इच्छा नाही आहे, बघूया हँडक्राफ्टच असं मी काहीतरी चांदेकरसाठी बनवते आणि देईल त्याला मी, असं कला आबांना सांगत असते. त्यासोबतच इकडे आबा जेव्हा हे सगळं बोलत असतात तेव्हा कलाला आठवतं की चांदेकर कोणत्याही क्षणी येऊ शकतो आणि माझी तयारी अजूनपर्यंत काहीच झालेली नाहीये. ही सगळ्या गोष्टी आता कलाच्या लक्षात आलेल्या असतात. आणि त्याचबरोबर कला मात्र इकडे म्हणत असते की आता मी काहीतरी बनवते आणि मग ती वरती रूममध्ये येते. पण काही बनवायचं हे मात्र तिचं ठरलेलं नसतं. आणि तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणते की नाही, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे, कारण ही मुलगी माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात एक ग्रहण बनून आलेली आहे, हिला उद्ध्वस्त केलं पाहिजे. हे सगळं रोहिणीच्या डोक्यात शिजत असतं आणि रोहिणी त्याच पद्धतीने विचार करत असते. इकडे अनामिकाला मात्र खूप आनंद झालेला असतो. तिचा आनंद जो असतो तो खूपच आसुरी असा असतो आणि त्याचबरोबर तिला खूप भारी वाटत असतं. या सगळ्या गोष्टींमुळं ती मात्र जाम खुश झालेली असते. तिचं म्हणणं असं असतं की काही का असेना, आपल्या सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे, त्या पेंटिंगला धरून मला जो कांगावा करायचा होता, जे सगळं करायचं होतं ते अगदी माझ्या मनाप्रमाणे झालेलं आहे. आता रोहिणीच्या डोक्यात वेगळा प्लॅन शिजत असतो. रोहिणी रूममध्ये आलेली असते. आबांना म्हणू लागते की आबा, हे सगळं काय चालू आहे, सोहमच्या आणि अनामिकाच्या आयुष्यात हे सगळं संकट कसलं आलंय, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आबांना म्हणू लागते की आबा, काहीतरी केलं पाहिजे, या सगळ्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे असं म्हणत इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा तिने आबांना म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का आबा, कारण मला हे सगळं जे काय आहे ना ते पटत नाहीये आणि मला या गोष्टी ज्या आहेत त्या कळत नाहीयेत की कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजेत. पण मला ना देवाबद्दल जास्त वाटायला लागलेलं आहे, माझा देवावरती दृढ विश्वास बसायला लागलेला आहे. तर मला काय वाटतंय माहितीये का, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता ती बोलत असते. आबांना म्हणते की तुम्ही अंबाबाईच्या मंदिरात जाऊन तिथे नवस वगैरे करून या, तुम्ही तिथे जाऊन अभिषेक वगैरे करा, असं ती सांगते. तेव्हा आबा म्हणत असतात की ठीक आहे. आणि मग आबा जायला निघतात. इकडे आता ती खाली येते आणि तेवढ्यातच अनामिकाला घेऊन रजनी बाहेर निघालेली असते. तिला मोकळ्या हवेत घेऊन जाते असं सांगते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की जा जा पुढच्या चौकात जा, तिथे पाणीपुरीवाला असतो, पाणीपुरी ही छान मिळते तिथं. अंजू तिथं असते. अंजूला सांगते की माझ्यासाठी कप सिरप घेऊन ये. अंजू म्हणते की आहे ना घरात. ती म्हणते की ते एक्सपायर वगैरे झालेलं असतं, ते नकोय मला, दुसरं घेऊन ये, असं म्हणत ती अंजूलाही जायला सांगते. हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी तिचे हे जे नाटकं असतात ते विचित्र पद्धतीने चालू झालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे कला जी आहे ती आता पेंटिंग करण्यासाठी आलेली असते. ती म्हणजे आउट हाऊसमध्ये, सॉरी, तिला जे
विणकाम करायचं असतं, त्यासाठी ती आउट हाऊसमध्ये आलेली असते. मग रिंग लावून कापड लावून सगळी तयारी तिची झालेली असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की कला हे सगळं मनापासून करत असते. कला म्हणत असते की हे भारी होतंय, हे चांदेकरला नक्की आवडेल, कारण त्याच्या रुमालावरती छान असं तिने विणकाम केलेलं असतं आणि त्याच्यावरती ए लिहिलेलं असतं म्हणजे अद्वैत. तर हे सगळं तिचं काम चालू असतं आणि रोहिणी मात्र तिच्या मागे आलेली असते. कला खूप खुश झालेली असते, एवढ्या सगळ्या गोष्टी ती आनंदाने करत असते. हे सगळं तिचं चालू आहे. रोहिणी म्हणत असते की कला खरे, अगं तू इथून गेली नाही म्हणून काय झालं, आता तू आउट हाऊसमध्ये तर आलेली आहे, तुला आता कायमचं ढगात पाठवणार आहे मी, कारण तुझ्या गोष्टी मला माहिती आहेत. कारण बंद ठिकाणी तुला घुसमट होती हे मला माहिती आहे. आता बघ मी तुझी कशी वाट लावते आणि आता या बंद खोलीमध्येच तुझी घुसमट होणार आहे. असं म्हणत रोहिणी जी आहे ती दरवाजा बंद करून घेते आणि त्याचबरोबर ती म्हणते की व्हेंटिलेशनचा प्रश्नच नाहीये. म्हणजे आउट हाऊसला खिडकी आहे आणि व्हेंटिलेशनचा प्रश्न नाही असं रोहिणी का म्हणते हे मला तर कळलेलं नाहीये. आणि ते कलाचं जे काम असतं ते पूर्ण झालेलं असतं. कला म्हणत असते की खरंच चांदेकरला ना हे खूप आवडेल. असं म्हणत कला खुश झालेली असते आणि रोहिणीने आता दरवाजा बंद करून त्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असते. आणि रोहिणी म्हणत असते की आता मज्जा बघ, आता फॅन जो चालू आहे तोही बंद होणार आहे, कारण बाहेरूनच मेन स्विच आहे तो मी बंद करून टाकणार आहे. असं रोहिणीचं बोलणं चाललेलं असतं. आणि रोहिणी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र रोहिणीने जराही विचार केलेला नसतो की आपण जे काय वागतोय बोलतोय या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत, या गोष्टींचा कसलाही विचार तिनं केलेला नसतो. इकडे कलाला थोडंसं गरम व्हायला होतं. कला म्हणते लाईट पण आत्ताच जाणार होती का. आणि मग दरवाजा उघडते असं म्हणत कला दरवाजाच्या जवळ येते आणि दरवाजा उघडू लागते. परंतु दरवाजा काही उघडला जात नसतो. कला आता घाबरलेली असते. हे सगळं काय होतंय. कला म्हणते की कोणी आहे का, अंजू अंजू रोहिणी मॅडम कोणी आहे का, असं म्हणत कला बोलायला सुरुवात करते, कारण कलाला माहीतच नसतं की सगळेजण बाहेर निघून गेलेले आहेत. आणि कला मात्र तिथे ओरडत असते, मला वाचवा चांदेकर मला वाचवा असं म्हणत ती ओरडत असते. पण तिचा आवाज कोणापर्यंतच पोचत नसतो, कारण रोहिणीने पूर्णपणे काळजी घेतलेली असते की कलाची वाट लावायची आहे. कला पूर्णपणे उद्ध्वस्त झाली पाहिजे, कला यातून अजिबात बाहेर नाही आली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची काळजी तिने घेतलेली असते. कलाला आता तिथे घामाघूम होत असतं, कलाला त्रास होऊ लागलेला असतो. कला डोक्याला हात लावते, तिला घुसमटायला होतं, तिला ते सहनच होत नसतं. आणि इकडे कला खिडकीच्या जवळ जाते, खिडकीतून आवाज देण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळी खिडकीचा जो पडदा असतो तो पडदा सुद्धा खाली पडतो. आणि कला आहे ती विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळं चालू आहे. त्याच वेळी कला जी आहे ती मात्र आता तिथे बेशुद्ध पडते. ती घाबरलेली असते, तिला कळत नसतं की हे सगळं काय होतंय. आणि त्याच वेळी कला तिथे पडलेली आहे आणि रोहिणीला मात्र आनंद झालेला असतो. रोहिणी मस्त मज्जा मारत आता बसलेली असते. आणि त्यासोबतच रोहिणीचं असं म्हणणं असतं की चला आता गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत. तेवढ्यात अद्वैत फुलांचा छान असा बुके घेऊन आलेला असतो आणि त्याने निशिगंधाच्या फुलांचा बुके आणलेला असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अद्वैत काय निशिगंधाची फुलं, तेव्हा तो सांगतो की हो, नाही व्हाईट कलर खरंच खूप छान, अगदी तुझ्यासारखंच आहे. असं म्हणत अद्वैतने तो आणलेला जो बुके आहे त्याचं रोहिणी कौतुक करत असते. आबा तिथे आलेले असतात. अद्वैत म्हणतोय की आबा खरे कुठे गेले. आबा म्हणतात की अरे तिथंच असेल, नक्की नाही माहिती मला कुठे गेली, असेल काहीतरी करत. तेव्हा अद्वैतला वाटतं की कला रूममध्येच आहे. आणि मग अद्वैत आता रूमकडे धावत जातो. आणि जेव्हा तो वरती जात असतो तेव्हा अंजूला जाताना सांगतो की अंजू 2 कॉफी घेऊन ये, असं तो सांगून जातो. इकडे रोहिणी म्हणते की चालेल, आता तू फुलं तर आणलेली आहेत, ही फुलं नक्की काय करावी लागणार आहेत ते मात्र तुलाच माहिती आहे, कारण कदाचित ही फुलं तिच्या अंगावरती शेवटची व्हावी सुद्धा लागतील तुला, कारण ती तिथं बेशुद्ध पडलेली असणारे खरेच संपलेली असणार आहे, असं रोहिणीचं म्हणणं असतं. आणि रोहिणी त्याच पद्धतीने बोलत असते. अद्वैतला म्हणते की शोध, किती शोधणार आहेस ना तेवढं शोध, कला सापडली तर बघ ना, असं अद्वैतला ती बोलत असते. आणि त्यासोबतच रोहिणीचं हे जे काय वागणं असतं ते मात्र खूपच चुकीचं असतं. अद्वैत रूममध्ये येतो, कलाचा शोध घेत असतो. कला कुठे या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. पण कला कुठे आहे ते त्याला सापडतच नाही. त्याला प्रश्न पडत असतो की ही नक्की गेली कुठं, हिच्या बाबतीत काही वाईट तर झालं नसेल, काही विपरीत तर घडलं नसेल, असे अनेक प्रश्न अद्वैतच्या मनात येऊ लागलेले असतात. अद्वैत खाली येतो आणि आबांना म्हणतो की आबा खरे नाही आहे तिथं,
अद्वैत शोधतच बाहेर चाललेला असतो. त्याच वेळी आबा म्हणतात की अरे अद्वैत, ती बाहेरच्या साईडला बघ बरं जरा, असं आबा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र अद्वैत आता कलाचा शोध घेण्यासाठी बाहेरच्या दिशेला जातो. जेव्हा तो शोध घेत असतो, तिला फोन करत असतो, पण तिचा फोन लागत असतो पण ती उचलत नसते. तेव्हा मात्र इकडे अद्वैतला काळजी वाटायला लागलेली असते. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय होतंय, नक्की कोणामुळे होतंय हे सगळं, नक्की खरे कुठे असेल. अद्वैतच्या डोक्यात एकच विचार सुरू असतो की कला कशी असेल, कुठं असेल. आबा म्हणत असतात की काय चाललंय नक्की या पोरांचं, कुठे गेली असेल कला, असं म्हणत असतात. तेवढ्यात रजनीही तिथं आलेली असते. अद्वैत कलाला फोनवर फोन लावत असतो, पण कलाचा फोन लागलेला असला तरीही उचलत नसतो. त्यानंतर अद्वैत आउटहाऊसच्या दिशेने जातो आणि मग मात्र रोहिणीचा आता बँड वाजणार असतो. अद्वैत तिथे जातो, दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय, कला बेशुद्ध पडलेली असते. अद्वैत ओरडतो, सगळे तिथं आलेले असतात. कलाची अवस्था पाहून अद्वैतला धक्का बसलेला असतो. खरेच्या बाबतीत हे सगळं काय झालंय, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत खरे उठ म्हणत ओरडत असतो. तो कासावीस झालेला असतो. आणि त्याच वेळी रोहिणी, आबा सगळेजण तिथं आलेले असतात आणि हे सगळं काय झालंय हा प्रश्न पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.